नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला कोणतंही केमिकल न वापरता फक्त 3 वस्तू वापरून घरच्या घरी कुंकू कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला कुंकू हे गौरी गणपतीत लागतं, दिवाळीत लागतं आणि नवरात्रात तर भरपूर प्रमाणात लागतं. बाजारातलं केमिकल असलेलं कुंकू वापरण्यापेक्षा आपण घरच्या घरी कुंकू अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. आता ते कसं करायचं ते बघूया. आता हे कुंकू मी घरी तयार केलेलं आहे. बघा तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. आणि आणि अगदी 5 मिनिटात तयार होणारं कुंकू तुम्ही नक्की करून बघा. अगदी सोपं आहे. आणि केमिकलवालं कुंकू वापरलं ना, की कपाळावर फोड येतात किंवा ती जागा पांढरी पडते, खाज येते, त्रास होतो. या गोष्टींचा सगळ्यांनाच अनुभव असेल. या सगळ्या त्रासातून आपल्याला वाचण्यासाठी अगदी घरगुती पद्धतीने आपण कुंकू तयार केलेलं आहे. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता इथे आपल्याला फक्त 3 गोष्टी लागणार आहे. तुम्हाला कुंकू जेवढं तयार करायचं आहे तेवढी हळद घ्यायची आहे आणि मी आता एवढी हळद घेतली, त्याला मी 1 लिंबाचा रस घेतलेला आहे आणि एक छोटीशी डबी मी चुन्याची घेतलेली आहे. ही बघा, ही 2 रुपयाची जी मिळते तेवढीच आपल्याला पुरे होते. 2 रुपयाची एक छोटी डबी मिळते, ती आपल्याला पाण्यात विरघळून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे हळद. ही हळद अगदी छान आहे, ती बघा घरी केलेली आहे आणि गिरणीतनं मी दळून आणलेली आहे. अगदी छान ती बारीक दळलेली आहे आणि तिचा कलरसुद्धा छान आहे. प्रथम ही मी हळद घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला जेवढं तुम्हाला कुंकू करायचं आहे तेवढी तुम्ही हळद घेऊ शकतात. त्याला लागणार आहे आपल्याला चुन्याची निवळी. मी चुना घेतलेला आहे. आपले बाजारात पानपट्टीवर आपल्याला एक छोटी डबी मिळते, ती डबी मी आणलेली आहे आणि त्यात पाणी कालवलेलं आहे. एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि तो मी गाळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात एका लिंबाचा रस आहे. या 3च गोष्टींमुळे आपल्याला कुंकू सुंदर तयार करता येतं. चुन्याची निवळी घेतलेली आहे, लिंबू घेतलेला आहे आणि मी हळद घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला कुंकू जास्त करायचं असेल किंवा हळद जास्ती घेतलेली असेल तर तुम्हाला चुन्याची निवळीसुद्धा जास्त लागेल आणि लिंबूसुद्धा जास्त लागू शकतं. आता हे सगळं मी या प्रमाणात मी घेतलेलं आहे. साधारण मी 1 वाटी हळद घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात 1 वाटी मी हळद घेतलेली आहे एका ताटलीमध्ये. ती हळद आपल्याला थोडीशी पसरून घ्यायची आहे. त्यात आपल्याला टाकायची आहे चुन्याची निवळी. चुन्याची निवळी घेतलेली आहे मी. चुना घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि सारखी करून घेतलेली आहे. आता हळद तुम्ही जेवढी घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला चुन्याची निवळी लागू शकते. थोडंसं कमी जास्तसुद्धा इथे लागू शकतं. हे मी चुन्याची निवळी टाकलेली आहे. आता लिंबाचा रस आपल्याला त्यात टाकायचा आहे. आता एवढंच सामान कुंकू तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. जास्तीचं काहीही सामान लागत नाहीये. 5 मिनिटात कुंकू तयार होतं. या तिन्ही गोष्टी जर तयार असल्या तर कुंकू आपल्याला अगदी 5 मिनिटात तयार करता येतं. आता तुम्हाला घरची हळद नसेल तर तुम्ही चांगल्या कंपनीची हळद इथे वापरायची आहे की जेणेकरून त्यात कुठलंही केमिकल नसेल. सुरुवातीला मी चमच्याने कालवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला हाताने सुद्धा छान कालवून घ्यायचं आहे. साधारण मी 1 वाटी हळद इथे घेतलेली आहे. तुम्ही प्रथम करत असाल तर अगदी 1-2 चमच्यांचंच तुम्ही कुंकू करून बघा. नंतर परत जास्तीचं तुम्ही करू शकतात आणि जरी तुम्ही भरपूर करून ठेवलं तरी यात सुकण्याची काहीही शक्यता नाही. आता इथे आपलं भरपूर कुंकू तयार होणार आहे कारण मला घरचेच कुंकू आवडते. त्यापासून मी कुंकुमार्चनसुद्धा करत असते. दिवाळीतसुद्धा आपल्याला कुंकवाचा उपयोग होतो. आता हळदीमध्ये आपल्याला लागेल तसा चुना घ्यायचा आहे, म्हणजे चुन्याची निवळी घ्यायची आहे आणि लागेल तसंच लिंबाचा रस आपल्याला थोडा थोडा घ्यायचा आहे. एकदम आपल्याला ओतायचं नाही आहे. जसा कलर बदलेल तसं आपण घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात आता थोडासा किंचित आपल्याला फरक जाणवतोय, रंग बदलल्यासारखा वाटतोय. आता परत आपल्याला चुन्याची निवळी घ्यायची आहे थोडीशी. 1 चमचा मी परत चुन्याची निवळी घेते आहे आणि परत 1 चमचा लिंबाचा रस घेते आहे आणि आता परत एकदा आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे. बाकी कोणतंही केमिकल आपण इथे वापरणार नाहीये. लिंबू मात्र आपल्याला आवर्जून वापरायचं आहे कारण लिंबू वापरले तर कुंकू अजिबात खराब होत नाही. वर्षानुवर्ष ते चांगले राहते आणि कलरसुद्धा अजिबात बदलत नाही किंवा फिका पडत नाही. म्हणून आपल्याला लिंबू नक्की वापरायचे आहे. आता मी सगळं हाताने एकजीव करणार आहे. हाताने एकजीव केलं की हळूहळू आपल्या हळदीचा रंग बदलत जातो आणि त्याचं रूपांतर कुंकवामध्ये होत असतं. तुम्ही बघू शकतात मी अगदी थोडं 1-1 चमचा घेऊन मी कालवत आहे. आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं की चुन्याची निवळी एकदम आपल्याला पातळ करायची नाहीये. मी इथे चुन्याची 1 डबी घेतलेली आहे जी 2 रुपयाला मिळते, ती घेतलेली आहे आणि 1 लिंबू घेतलेला आहे. आजकालच्या कुंकवात रंग घातलेला असतो आणि त्यामुळे खाज येते, त्वचा काळी पडणे किंवा पांढरीच होते किंवा फोड येतो, अशा गोष्टी
होत असतात. म्हणून असे घरी केलेले कुंकू तुम्ही तयार केलं तर अजिबात त्रास होत नाही. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहे बघा. मी छान आपलं कुंकू कालवून घेते आहे, म्हणजे हळद, लिंबू आणि चुन्याची निवळी हे छान मी एकजीव करत आहे. बघू शकता तुम्ही. आता थोडा थोडा आपला रंग कुंकवाकडे झुकणार आहे आणि ते खुलून येणार आहे. तुम्ही बघू शकता कुंकवाचा रंग आता बदललेला आहे आणि लालीकडे तो वळलेला आहे. हे बघा, छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि छान मस्त कुंकू आपलं तयार झालेलं आहे. पण हे किंचित आता ओलसर आहे, कारण आपण त्यात लिंबाचा रस घातलेला आहे, चुन्याची निवळी घातलेली असल्यामुळे ते किंचित ओलसर असतं. आता हे कुंकू आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळल्यानंतर काय थोडंसं काही जाड असेल ते निघून जाणार आहे. तुम्ही बघू शकतात काय सुंदर कलर आलेला आहे. आणि फक्त हळद, लिंबू आणि चुन्याची निवळी यापासून आपण हे कुंकू तयार केलेलं आहे. आता हे आपण चाळणीने चाळून घेऊया, किंवा तुम्ही वस्त्रगाळसुद्धा करू शकतात. किंचित थोडंसं काहीतरी वर राहिलं ते आपण काढून टाकायचं आहे. पण छान हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला. छान कुंकू आपलं खाली राहतं. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं छान आपलं कुंकू खाली राहिलेलं आहे. सुंदर आपलं कुंकू तयार झालेलं आहे. माझे हात बघताय का तुम्ही, किती लाल चुटूक झालेले आहे. लाल चुटूक आपलं कुंकू तयार झालेलं आहे. आता हे कुंकू आपल्याला रात्रभर पंख्याखाली वाळवून घ्यायचं आहे. आपल्याला हे कुंकू उन्हात ठेवायचं नाहीये. उन्हात ठेवलं तर याचा रंग फिका होतो, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. सावलीतच आपल्याला वाळवायचं आहे, पंख्याखालीच वाळवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आपल्या कुंकवाला. चटकदार आपलं कुंकू तयार झालेलं आहे. कुंकू करायची अगदी ही सोपी पद्धत आहे आणि केमिकल नसल्यामुळे आपल्याला अजिबात त्रास होत नाही. असे कुंकू नक्की करून बघा. आणि कुंकुमार्चनासाठी मी हेच कुंकू वापरणार आहे आणि हेच कुंकू अतिशय उत्तम असतं. अगदी 5 मिनिटात होणारं हे कुंकू आपणही नक्की करून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.